नमस्कार मित्रांनो. शेअर बाजारातून पैसा सातत्यपूर्ण कसा मिळवायचा ह्याचं एक वेगळं शास्त्र आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. आजचा व्हिडिओ मित्रांनो एवढा खास होणार आहे ना. एक असं पुस्तक की ज्या माध्यमातून हजारो नव्हे लाखो नव्हे करोडो लोकांनी प्रचंड पैसा मिळवला. एक असं पुस्तक ज्याला जगभरातले जे गुंतवणूकदार आहेत, ट्रेडर आहेत, जे बायबल किंवा गीता मानतात, एक असं पुस्तक की जे नियम जे आहेत ज्या पुस्तकातले मोजून 5-7 नियम आहेत, ते नियम जर आपण प्रॉपर फॉलो करतो तर मिळणारा नफा हा शाश्वत होतो. मित्रांनो, मी पुस्तकाचं नाव सांगतो, हाऊ टू मेक मनी इन स्टॉक्स. विल्यम्स ओनिल म्हणून लेखक आहेत, ह्याने पुस्तक लिहिलं आणि खरोखरच मी अक्षरशः प्रेमात तर पडलोच आहे पुस्तकाच्या. पण ह्यातले काही सोपे ज्या गोष्टी आहेत ना, त्या माणसाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. म्हणजे हा जो एक 7 अक्षरी मंत्र ज्यांनी जो बनवला आहे, तो मंत्र म्हणजे तो फक्त मंत्र नव्हे तर तो एक फिल्टर आहे. म्हणजे त्या मंत्राच्या माध्यमातून जर तुम्ही गोष्टी फिल्टर करता तर तुमचं मिळणारं यश हे भव्य दिव्य असू शकेल. पुस्तकाचं नाव जसं आहे की हाऊ टू मेक मनी इन स्टॉक, स्टॉकमध्ये पैसे कसे मिळवायचे आहेत ह्या बाबतीत तर सांगतेच आहे, पण सोबत मार्केटमध्ये काम नेमकं कधी करायचं असतं, कुठल्या आधारावर करायचं असतं, इंडिकेटर वापरायचे असतात की नाही, कुठले वापरायचे असतात, खूप बारकावे ह्या पुस्तकात आहेत. आणि मला असं वाटलं की माझ्या सगळ्या मित्रांना, माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा जेवढे देशभरात तुम्हाला बघतायत ह्या प्रत्येकाकडे पोचली पाहिजे. कारण हे पुस्तक असं नाही की तो विल्यम ओनिल हे फक्त एक लेखक आहेत तर नाही, खूप मोठे लेजंड आहेत मित्रांनो. कित्येक वर्ष दशकं त्यांनी रिसर्च केला आणि हा रिसर्च करत असताना त्यांनी बघितलं की असे कुठले स्टॉक आहेत की जे स्काय रॉकेट बनत आहेत, वेगाने वर जात आहेत आणि गुंतवणूकदारांना प्रचंड पैसा देतात. आणि ह्या सगळ्या स्टॉक्समध्ये साम्य काय, असा कुठला पॅटर्न बनतो, अशी कुठली सिस्टम आहे की जी सगळ्यामध्ये समान दिसली आणि खूप अर्थपूर्ण आणि एवढं साध्या सोप्या शब्दांमध्ये ते मांडलं आहे ना मित्रांनो. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की ह्याच्या पुढे तुमची जे मार्केटकडे बघण्याचा किंवा ट्रेडिंगकडे बघण्याचा जो नजरिया आहे तो संपूर्ण बदलून जाईल आणि तुमचं यश तुम्हाला घवघवीत दिसेल. सो सुरुवात करूया मित्रांनो. खूप जण असं असतं की मार्केटबद्दल भीती असते, मार्केट एक जुगार आहे किंवा शक्यता अशक्यता भयंकर प्रमाणात आहेत. ह्या सगळ्याला छेद देणार हे पुस्तक किंवा आजचा व्हिडिओ असेल मित्रांनो. कारण ज्या पद्धतीने पुस्तकाने मांडणी केली आहे, कारण नुसतं टेक्निकल नॉलेज नाही तर तुम्हाला फंडामेंटल असेल, ॲक्युरेट एंट्री एक्झिट असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात भेटतील. मला ह्या पुस्तकाचं आवडलेली गोष्ट कुठली माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला मार्केटमध्ये पैसा मिळवायला नशीब नाही तर एक शास्त्र लागतं, हे प्रॅक्टिकली पटवून देणार हे पुस्तक आहे. आणि मी खूप गोष्टी बघितल्यात. म्हणजे याच्यातला एक जो मंत्र आहे ज्याला आयपासून सुरू होतं तर इनोव्हेशन म्हणजे एनपासून, तर असे मी काही 100-150 स्टॉक बघितले की जे पुढे हल्ली मल्टीबॅगर झालेत. मग तो जिओ असेल, TCS असेल, HDFC बँक असेल, असंख्य मी स्टॉक बघितले की जे मल्टीबॅगर झालेत. पण ते जेव्हा मल्टीबॅगर स्टॉक झालेत त्या अगोदर त्याच्यामध्ये खरोखरच ही सगळे संकेत होते का, तर मला खरोखर आढळलं. मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो की ह्याच्यामध्ये एक शब्द आहे की जिथे सांगितलं जातं की तुम्ही कुठलाही स्टॉक बघताना, तुम्ही एखादा स्टॉक पोर्टफोलिओसाठी निवडताय, तो निवडताना त्याच्यामध्ये नाविन्य काहीतरी असलं पाहिजे. काहीतरी असं नवीन इनोव्हेशन, नवीन मॅनेजमेंट, नवीन काहीतरी कंपनीचं एक्सपेंडेशन, असं काहीतरी नवीन पाहिजे. मित्रांनो, तुम्ही बघा, रिलायन्स कितीतरी वर्ष एका रेंजमध्ये होता, कितीतरी वर्ष 400-500 400-500 या ज्याच्यावर. पण ज्यावेळी रिलायन्सनी जिओ नावाचा नवीन कॉन्सेप्ट आणला, नवीन प्रोडक्ट आणला, त्याच्यानंतर रिलायन्सची झेप बघा किती पटीने गेली. सो खूप अशा गोष्टी आहेत की तुम्ही स्वतः उत्सुक व्हाल की तुम्ही ज्या स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे स्टॉक आहेत त्याच्यामध्ये ह्या 7 गोष्टी आहेत का, त्याच्यामध्ये हा मंत्र जो आहे, सिद्ध मंत्र ज्याला मी म्हणतो, तो आहे का. मग हा नेमका मंत्र कुठचा आहे, काय आहे, ते आपण सगळं बघूया मित्रांनो. सो सर्वात अगोदर आपण डॉक्टर विल्यम ओनिल यांना धन्यवाद तर करूया, त्यांना अभिवादन करूया, कारण खूप छान गोष्ट. कारण काय होतं आहे, मार्केटमध्ये पैसा सगळेच जण गमवत आहेत. म्हणजे इंट्राडेचा प्रकार बघितलं तर
1% लोकंसुद्धा प्रॉफिट मिळवत नाहीत, पण तरीसुद्धा लोक तिथे काम करत असतात. आणि मग हीच लोकं मार्केटमध्ये सांगतात की मी मार्केटमध्ये लॉस झालो आहे. आणि मग खरोखर ज्यांना पैसा कमवायचा असतो ते मार्केटमध्ये यायच्या अगोदरच लांब होत आहेत. आणि हे पुस्तक ह्या सगळ्या गोष्टीला छेद देईल की मार्केट हा शक्य अशक्यतेचा किंवा नशिबाचा भाग नसून एक शास्त्र आहे. हे शास्त्र नेमकं काय ते आपण समजूया. सो डॉक्टर विल्यम ओनिल जे आहेत ना, यांनी हे पुस्तक बनवलं होतं. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल बघा. खूप छान पुस्तक आहे, जमलं तर वाचा सुद्धा प्रत्येकाने. हाऊ टू मेक मनी इन स्टॉक्स, म्हणजे स्टॉकमध्ये पैसा कसा मिळवला जातो किंवा असे कुठले स्टॉक्स किंवा स्टॉकमध्ये अशा कुठल्या गोष्टी आपण पाहायच्या असतात. एक आपल्याला आता चेकलिस्ट बनवायची आहे की हे आहे ते आहे ते आहे, फक्त 6-7 गोष्टी आहेत. त्या टिक करून जर त्या फिल्टरमध्ये तुम्हाला स्टॉक जर भेटतो किंवा तो स्टॉक तुम्ही निवडता तर तुम्हाला मित्रांनो गॅरंटेड सांगतो 99% तुमचा अंदाज किंवा तुमचा जो पीक असेल तो सक्सेसफुल असेल. ओके, सो सुरुवात करूया. फक्त विनंती एकच आहे, चॅनलला आत्ताच लाईक सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेअर करा मित्रांनो. असंख्य लोकांच्या आर्थिक समृद्धीचं जे दार आहेत ना, हा व्हिडिओ सताड ओपन करणार आहे. अशी ती गुरुकिल्ली आहे कामसेन म्हणून. ओके, सो ह्यांनी विल्यम ओनेल काय सांगतात की ह्यांचं संपूर्ण जे हे पुस्तक आहे ना मित्रांनो, या 6 अक्षरांवरती आहे. कुठली अक्षरात हे 6 ते पण आपण बघून घेऊया. हे बघा, ही ती 6 अक्षर आहे अक्षरात. 7 कॅन स्लिम. हा प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ आहे आणि एक वेगळी त्याची बोलतात ना एक जबरदस्त अशा काही गोष्टी त्यांनी त्याच्यात सामावून घेतल्यात की बस रे बस. सो आपण सुरुवात करूया ह्या शब्दाच्या पहिल्या अक्षरापासून, सी. सो डॉक्टर विल्यम काय सांगतायत की तुम्ही कुठलाही स्टॉक निवडताना आपल्याला कसं समजेल की तो स्टॉक चांगला आहे किंवा तो स्टॉक्स वरती जाणार आहे. तर पहिली जर त्याची लिटमस टेस्ट असेल किंवा पहिली जर त्याची क्वालिटी असेल ना, तर आपण काय करतोय की त्याची पहिली क्वार्टरली अर्निंग बघतोय. ज्या स्टॉक्समध्ये क्वार्टरली अर्निंग म्हणजे आताचा तिमाही निकालमध्ये त्याची 25% ग्रोथ असली पाहिजे. आपण जो स्टॉक पोर्टफोलिओसाठी निवडणार आहोत किंवा जो स्टॉक आपण ट्रेडिंगसाठी निवडणार, तर त्याचा पहिला पॅरामीटर काय, तर त्याचा पहिला पॅरामीटर आहे ना की तो स्टॉक्स हा मागच्या तिमाहीत किंवा आताच्या तिमाहीमध्ये हा 25% त्याचा अर्निंग वाढलेली ग्रोथ असली पाहिजे. सी बघा, एखादा मुलगा हुशार आहे असं कोणतरी सांगतं तेव्हा आपण काय करतो, त्याचा सध्याचा निकाल काय, त्याने किती मार्क मिळवले आहेत परीक्षेत ते बघतो ना. आणि मग त्या निकालावरनं समजतो नाही मुलगा मेहनत करतोय, मुलगा मेहनत करतोय. कंपनीचं पण तसंच आहे. सी क्वार्टरली अर्निंग्समध्ये त्याचं 25%ची ग्रोथ झाली, मिनिमम 25% किंवा त्याच्या पुढे. ह्याचा अर्थ काय की काहीतरी कंपनीत मोठं चाललं आहे, कुछ तो बडावर आहे. काहीतरी असं आहे की ज्या कंपनीचा जो ग्रोथ आहे ती वाढले. पण नुसतं अर्निंगमध्ये हे असून चालेल का? कारण असं होतं ना कधी कधी की एखाद्या कंपनीने एखादी जुनी फॅक्टरी विकली किंवा कुठलं तरी युनिट होतं ते त्यांचं गेलं किंवा त्यांच्या जर एखादा फंड यायचा होता तो आला, असं काही असू शकतो ना. सो नुसतं क्वार्टरली अर्निंग नाही तर ती कंपनी मागच्या 3-4 वर्ष खरोखरच ग्रोथ करते आहे का, किंवा ही जी अर्निंग आहे ती त्यांच्या सेल्समधनं आली आहे का, हेही आपल्याला चेक करायला हवं. सर्वात पहिलं आपल्याला चेक करायला हवं की त्याचा अर्निंग जी आहे ती 25% वाढलेली असायला पाहिजे. पण नुसतं हे नाही आहे तर त्यांचा सेल्स ग्रोथ पण तेवढाच असला पाहिजे. आणि ज्या कंपनीचा सेल्स ग्रोथ सोबत त्याचा रेव्हेन्यूसुद्धा आपलं अर्निंगसुद्धा वाढलेली असेल ना, तर ती कंपनी खऱ्या अर्थाने ह्या पॅरामीटरमध्ये बसते. लक्षात येते? नुसतं अर्निंग नाही तर तो अर्निंगची ग्रोथ ही त्याच्या सेल्समध्ये पण दिसली पाहिजे. ओके, सो पहिला जो पॅरामीटर आहे तो हा जो पहिला अल्फाबेट आहे सी, त्याचा अर्थ आहे की त्या कंपनीची जी क्वार्टरली अर्निंग आहे करंट त्याच्यामध्ये 25% वाढ असली पाहिजे. पण सोबत ती वाढ सेल्समध्ये पण दिसली पाहिजे. ओके, दुसरा जो आहे, आता जसं मी बोललो की नुसतं आपण क्वार्टरली अर्निंग झालं तर त्याच्यावर समाधानी होऊ का, तर नाही. त्याला आपल्याला त्याची ॲन्युअल ग्रोथ पण बघायला हवी आहे की नुसतं लास्ट क्वार्टरला त्याने चांगला परफॉर्मन्स करून चालणार नाही, तर ॲन्युअल ग्रोथ त्याची कशी आहे. ओके, सो लॉंग टर्म अर्निंग काय आहे त्याची. ओके, ग्रोथ इयर टू इयर आहे की आताच काहीतरी त्याला जॅकपॉट लागल्या, कुठली तरी काहीतरी असं चांगलं घडलं तर नाही. तर लास्ट 3-4 वर्ष जर एखादी कंपनी चांगला ग्रोथ करत असेल, प्रत्येक वर्षी त्याचा एक 20-25% त्याचा ग्रोथ कंटिन्यू असेल, त्याचा परफॉर्मन्स तो
सस्टेन करतो आहे, त्याची ग्रोथ वाढत चालली आहे, सेल्सही त्याचा वाढतो आहे, तर अशी कंपनी आपल्याला निवडणं गरजेचं आहे. मित्रांनो, फक्त एक सांगतो, मी हे सगळं करत असताना या व्हिडिओमध्ये ज्या स्टॉकबद्दल बोलेन किंवा एखाद्या इंडेक्सबद्दल बोलेन, याचा अर्थ हा नाही की मी त्याची रिकमेंडेशन करतो, बाय अँड सेल्ससाठी तुम्हाला हे करतो आहे, आग्रह करतो आहे, तर नाही. प्युअरली स्टडी पर्पजसाठी मी शब्द वापरतो आहे. ओके. सो कुठलेही डिसिजन घेताना तुमच्या फायनान्शियल जो एक्सपर्ट असेल त्याशी पहिलं बोला. सो लक्षात आलं, कुठलाही स्टॉक पोर्टफोलिओमध्ये घेताना विल्यम सांगतात की त्याचं करंट अर्निंग जे आहे ना ते 25% त्याच्यामध्ये ग्रोथ दिसली पाहिजे, आणि ती नुसती प्रॉफिटमध्ये नाही तर त्याच्या सेल्सच्या आकड्यामध्ये पण सुद्धा ती दिसली पाहिजे. ओके. मग हे सेल्सचे आकडे, ही ग्रोथ ही कशी बघावी, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. आधी साध्या सोप्या गोष्टी. आता पहिल्यासारखं नाही की ॲन्युअल रिपोर्ट डाउनलोड करा मग ते बघा वगैरे, असं काय नाही. सोप्या गोष्ट त्याही मी तुम्हाला सांगेन. सो क्वार्टरली ग्रोथसोबत आपल्याला हे पण बघायचं आहे की ॲन्युअल ग्रोथसुद्धा मागचे 3-4 वर्ष त्याची परफेक्ट आहे. ओके. दोन्ही गोष्ट झाल्या. आता ह्याचा अर्थ काय झाला की ती कंपनी खरोखरच खूप चांगलं काम करते आणि ती कन्सिस्टंट आहे. ओके. तिच्या नफ्यामध्ये सातत्य आहे. तिसरं जे अल्फाबेट आहे तो एन, ज्याच्याबद्दल मी मगाशी पहिल्यांदा बोललो की नवीन इनोव्हेशन काय आहे, कोणतं नवीन त्या कंपनीने प्रोडक्ट लॉन्च केलं आहे का, त्यांचं मॅनेजमेंट बदललं आहे का, त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे का, की त्यांच्याकडे एखादा नवीन सीओ आला आहे की त्यांनी पूर्ण स्वतःला झुकून दिलं आहे. होतं ना, तुम्ही आलीच इंडसइंड बँकेचं बघितलं ना उदाहरण. सो आपण जे स्टॉक घेणार आहोत किंवा स्टॉक निवडणार आहोत पोर्टफोलिओसाठी किंवा ट्रेडिंगसाठी, आपल्याला अशी एक आता चेकलिस्ट बनावी लागेल. कुणीतरी सांगून, कुणाचं तरी ऐकून आपल्याला आपला हार्ड अर्न मनी त्याच्यात नाही घालायचा मित्रांनो. सो कुठलाही, मग तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय, तुम्ही पोर्टफोलिओसाठी काम करता, तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये काम करतात, कशासाठी सुद्धा जर तुम्ही कष्टाचा पैसा त्याच्यात लावताय ना, तर तुम्हाला तुमची चेकलिस्ट बनवावी लागेल की हा स्टॉक मला कोणतरी सांगितलं किंवा हा स्टॉक्स मला बरं वाटतो आहे. सो पहिला पॅरामीटर त्याचा लास्ट क्वार्टर रिटर्न काय, अर्निंग काय ती बघा. यस, परफेक्ट आहे. मागचे 3-4 वर्ष तो करतो आहे का, त्याचा प्रॉफिट वाढतो आहे का, तर तेही चेक करा. अर्निंग पर शेअर्स, EPS ज्याला म्हटलं जातं, त्याचा EPS जो आहे ना त्याच्यामध्ये 25% वाढ आपल्याला दिसली पाहिजे. ओके. सो लक्षात आलं, 3 पॅरामीटर आपण बघितले. पहिला कुठला बघितला, तर पहिला आपण बघितला C. ओके. सीमध्ये काय येते की आपल्याला तिमाही निकाल बघायचा आहे, त्याचा अर्निंग पर शेअर्स EPS 25% वाढला आहे की तो आपल्याला बघायचा, वाढला असेल टिकमार्क करायचा आहे. नंतर त्यावरती डिपेंड्स न राहता की तो जो ग्रोथ आहे, ती जी ग्रोथ आहे ती त्यांच्या सेल्समध्ये पण झळकत आहे का, तिथेही कन्फर्म करा. आणि नंतर दुसऱ्या अल्फाबेटवर या, आणि तो आहे A, की ॲन्युअल ग्रोथसुद्धा त्याची वाढते आहे का, की नसतं तुक्का लागला असं तर नाही ना. तर तो सिरियसली 3-4 वर्ष त्याचा परफॉर्मन्स जो आहे ना तो कन्सिस्टंट ठेवतो आहे, सातत्य ठेवतो आहे नफामध्ये, आणि कंपनीने पूर्ण काट टाकले किंवा कंपनीचा फाउंडेशन आहे तो खूप मजबूत आहे. ओके. सो C बघितला, A बघितला, आणि त्याच्यानंतर आपण आलो Nवरती. ह्या मंत्राचं नाव लक्षात द्या, कानस्लिम. 7 अक्षरी मंत्र आहे, सिद्ध मंत्र आहे. गेली वर्षानुवर्ष लोकांनी तो टेस्ट केला आहे. ओके. सो N म्हणजे काय की मला आता कोणतरी सांगितलं की हा स्टॉक आता वरती जातो, किंवा मला वाटतं आहे की याच्यामध्ये हा पॅटर्न बनला, किंवा व्हॉटएव्हर ज्या गोष्टीच्या मदतीने तुम्ही स्टॉक निवडताय. सो तिथे फक्त आपल्याला पॅरामीटर लावायचे की C झाला, I झाला, N बघूया की नवीन काहीतरी चाललं आहे का तिथे. आणि ही सगळी माहिती ना मित्रांनो एका क्लिकवर कशी भेटेल ती पण मी सांगेन. सो आपल्याला हे बघायचं आहे की त्यांनी काही नवीन इनोव्हेशन केलं आहे का, काही नवीन डेव्हलपमेंट तिथे घडतात का, काहीतरी असे गेम चेंजिंग प्रोडक्ट, जसं मी मगाशी जिओचा उल्लेख केला होता, सर्व्हिसेस त्याने सुरू केल्या का, नवीन मॅनेजमेंट आल्या का काय, किंवा एखाद्या काय त्यांच्याकडे नवीन घडतं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर S, हा खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. S, सप्लाय अँड डिमांड. आपल्याला टेक्निकल जे ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांना हा शब्द खूप चांगला परिचित आहे. सप्लाय, की त्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे किंवा तिथे सप्लाय आहे का, किंवा तिथे डिमांड आहे का. डिमांड असेल ह्याचा अर्थ आपल्याला कसं समजेल, एखाद्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये त्या स्टॉक्ससाठी डिमांड आहे की काय, कसं समजेल आपल्याला. तर 2-3 गोष्टी असतील. एक तर तिथे तुम्हाला एक लक्षात येईल की जर तिथे डिमांड असेल तर प्राईस वर जात असेल. ओके. दुसरी गोष्ट, डिमांडचं ओळखण्याचा अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हल्लीच घडलं असेल, TCSमध्ये बायबॅक होता.
हा बायबॅकचा अर्थ काय असतो माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो, की कंपनीच्या प्रमोटरला वाटतं की आपल्या स्टॉकची जी किंमत आहे ना ती मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप चीप आहे, कमी आहे, आणि ते आपल्याच कंपनीचे स्टॉक जे आहेत ना ते विकत घेत आहेत. किंवा एखादे तुम्ही बघितलं असते ब्लॉक डील होते, ब्लॉक डीलमध्ये पण बघितलं ना की एखादी कंपनी स्वतःकडचा जर स्टेक विकत असेल तर दुसरी फटकन तयार असते. तुम्हाला हे बघितलं पाहिजे की तिथे बायबॅक सारख्या गोष्टी घडत आहेत किंवा प्राईस तिथून खाली यायलाच तयार होत नाही आहे. सो तिथे एक चांगल्या पद्धतीतला डिमांड आपल्याला दिसतोय. ओके, सो एस स्टँड फॉर डिमांड, की तिकडे डिमांड आहे का. अजून एक गोष्ट आहे की डिमांड ओळखण्याची, सांगू शकाल कुठले? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे माहिती आहे ना, एक्सचेंज इन हँड्स. कुठलाही स्टॉक जर ब्रेकआउट होत असेल ना तर आमचे विद्यार्थी नेहमी बघतात की तिथे व्हॉल्यूम किती आहे. व्हॉल्यूम 5 टाइम्स आहे, 10 टाइम्स आहे, डबल आहे, ट्रिबल आहे. व्हॉल्यूम्सवर ओळखलं जातं की त्या स्टॉकमध्ये खरोखरच डिमांड आहे की नाही. ओके, सो आपण 4 शब्द बघितले कानस्लिममधले. कानस्लिम या मंत्राचे. सी करंट अर्निंग, त्याचा EPS रेशो जी ग्रोथ आहे ती 25% असली पाहिजे. ओके, सेल्समध्ये ते रिफ्लेक्ट झाले पाहिजे. दुसरी गोष्ट ॲन्युअल ग्रोथ, मागचे 3-4 वर्ष 25% असली पाहिजे. म्हणजे कंपनी जे आहे ना खरोखर सातत्याने चांगलं काम करते. नंबर 2. नंबर 3 कुठला आला? एन, काहीतरी इनोव्हेशन त्या कंपनीत घडलं आहे का, नवीन काहीतरी मॅनेजमेंट आली आहे का, नवीन त्याने टेक्नॉलॉजी केली, काय नवीन करतायत ते. ओके, कारण पुन्हा सांगतो, आजपर्यंत जेवढ्या स्टॉकने मोठा पैसा दिला ना, मोठा पैसा दिला आहे, रॉकेट झाले आहेत, जे स्टॉक मल्टीबॅगर झाले आहे, अशातल्या 95% स्टॉक्समध्ये ही गोष्ट दिसली की तिथे नवीन काहीतरी घडलं आहे. सो त्यामुळे तो एन जो आहे ना तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा. आणि एस कन्फॉर्मेशनसाठी की हे सगळं खरोखर आहे, कंपनीची ग्रोथ आहे, कन्सिस्टन्सी आहे. ओके, EPS चांगला आहे, सगळं इनोव्हेशन पण आहे. पण एवढं असून त्याला कन्फर्मेशन देण्यासाठी तुम्हाला डिमांड सप्लाय एस खूप महत्त्वाचा आहे. हा एस बॅलन्स करतो आहे तुम्हाला. एस तुम्हाला दाखवतो की यस ह्या सगळ्या गोष्टी खरोखरच आहेत, कारण तिथे व्हॉल्यूम दिसतो आहे, प्रचंड व्हॉल्यूम दिसतं आहे. सो कुठलाही स्टॉक निवडताना ह्या 4 गोष्टी आपल्याला तर घ्यायच्याच आहेत. त्यानंतर 5वी गोष्ट कुठली बघा तुम्ही. 5वी गोष्ट आहे की हे सगळं झालं की एखाद्या स्टॉक्समध्ये मला सगळं दिसतं आहे, पण मला कुठल्या घोड्यावर पैसे लावायचे आहेत? विजेत्या घोड्यावरती, लीडर्सवर लावायचे आहेत. म्हणजे एखाद्या सेक्टरमध्ये काही कंपन्या असतात तर त्यातले 2 किंवा 3च लीडर्स असतात. समजा आपण बँकिंग बघतो तर आपल्याला लक्षात येतं की HDFC बँक आहे, PUCमध्ये SBI आहे, की त्या लीडर्स आहेत. मी हे का सांगतो तर काही लोकांचं असं होतं ना की समजा बँकिंगमध्ये त्यांना जर हे दिसले, रॅली दिसते किंवा ग्रोथ दिसते, तर ते त्याच ह्याच्यातला ना कमी पैशात मिळणारा स्टॉक घ्यायला बघतात. त्यांना काय वाटतं की बाकीचे पुढे चालले की हा पण चालणार आहे. असं नसतं मित्रांनो. मी नेहमी सांगतो, महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार. ओके, लीडर्स हा त्याच्या क्वालिटीवर ग्रो करतो. ओके, आपण जेव्हा असं समजा ना की आपण एखादी रेस करतोय घोड्यांची, तर त्या घोड्यांच्या रेसमध्ये कुठला जॉकी फिट आहे, कुठला जॉकी वेगाने धावतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय ना. आपण त्यातल्या वीक घोड्यावर पैसे नाही लावत आहोत, रेस त्याला सुद्धा कंप्लीट करायची, पण आपण जिंकणाऱ्या घोड्यावर पैसे लावतोय. आणि त्याच्यामुळे लीडर्सच्या मागे आपल्याला जायचं आहे, आपल्याला लेगर्डच्या मागे नाही जायचं आहे. ओके, आणि हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही आज जर बघितलात की मागच्या 4-5 दिवसामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये खूप छान हे येते, ग्रोथ दिसते. किंवा NBFCमध्ये सुद्धा मागच्या महिन्याभरात तुम्हाला खूप छान ग्रोथ दिसली. सेक्टर खूप छान चाललेलं होतं तेजीमध्ये. पण त्याच्यातले काही मोजके स्टॉक आहेत, म्हणजे LTFचं उदाहरण घ्या, की त्यांनी 2-3 महिन्यामध्ये जवळजवळ 87-88% ग्रोथ दिली, पण ती बाकीच्या स्टॉकला नाही देता आली. हॅलो, सो आपल्याला लीडर निवडायचा आहे, लॅगर्ड नाही. ओके, सो हा झाला 5वा अक्षर मित्रांनो, 5वा मंत्र. आणि 6वा मंत्र बघूया. हे सगळं मान्य आहे, हे सगळं मान्य आहे, पण त्या स्टॉकमध्ये या इन्स्टिट्यूशनल जे स्पॉन्सरशिप आहे, म्हणजे DIS, FIS, म्युच्युअल फंड, ह्या ज्या संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत त्यांचा वावर किती आहे, त्यांना ह्या कंपन्या खरोखर, कारण एक का बोलतो आपण, एक मोजमापाचा एक चांगला हे परिणाम आहे ते,
की आपण ऐकतो ना बाजारात की FISने सेल केलं, यांनी बाय केलं. कारण मार्केटला किंवा त्या स्टॉकला पुश करायची, मूव्ह करण्याची ताकद ना ती ह्यांच्यात असते मित्रांनो. तुम्ही आम्ही रिटेलर लोकांनी घेऊन तो स्टॉक वर एवढा जाणार नाही. मग त्यांचा जमावडा तिथे किती आहे? किमान 8-10 म्युच्युअल फंड्स किंवा DIS FISने पोझिशन घेतली आहे का, तेही आपल्याला चेक करायचे. कारण कसं आहे की तुमची आणि आमची नजर ना थोडी वीक असू शकते, पण हे हजारो करोडो रुपये घेऊन बसले ते मार्केटमध्ये. हा कुठल्याही स्टॉक्समध्ये पार्टिसिपेट करायच्या अगोदर त्यांचे मोठा रिसर्च होतो, सगळ्या गोष्टी. कारण त्यांच्याकडे तेवढी जबरदस्त इन्फ्रास्ट्रक्चर असतं, रिसर्च असतो. सो तुमच्या मताला जर तुम्हाला एक कन्व्हिक्शन हवं आहे तुम्हाला की नाही मला वाटतं हे सगळं बरोबर आहे, पण अजून कुठेतरी बोलता नाही आपल्या विश्वासाला एक दुजोरा भेटला तर, आणि तिथे तुम्हाला हे बघायचं आहे की त्या स्टॉक्समध्ये किती संस्थात्मक गुंतवणूकदार आले. एक अतिशय सोप्या पद्धतीत आपल्याला तर समजतं का, तर 80% जे मार्केटच्या मूव्ह जे असतात ना ते हेड ठरवतात मित्रांनो. हे लाखो करोडोच्या संख्येने जेव्हा स्टॉक विकत घेतात ना तेव्हा स्टॉकला मूव्ह भेटते. ओके. सो अजून एक आपण काय बघितलं, बघितला, आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं हे सगळं झालं. तुम्ही तिमाही निकाल बघितला, EPS 25% वरती आहे का ते चेक केलात, ओके आहे. ॲन्युअल ग्रोथ आहे का, तर आहे. त्याच्यानंतर काही इनोव्हेशन काय घडतं आहे का कंपनीमध्ये, आहे. त्यानंतर आपण लीडर बघितला. ओके. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सप्लाय डिमांडसुद्धा बघितला, आणि हे सगळं झाल्यावरती आपल्याला एक समजलं की यस हा स्टॉक खूप छान आहे, आपल्या सगळ्या पॅरामीटरमध्ये बसतो आहे मित्रांनो. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे मार्केट डायरेक्शन्स. मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय. तुम्हाला सांगतो, मार्केट जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल तर चांगल्या 4 पैकी 3 स्टॉकसुद्धा खाली जात आहेत, किंवा तिची ग्रोथ हवी आहे, ती ग्रोथ ती मोमेंटम पिक करू शकत नाही आहे. मग अशा वेळेस तज्ज्ञ सांगतात की ज्यावेळेस मार्केटमध्ये हे असेल, डाऊन ट्रेंड चालू असेल ना, तुम्ही सरळ कॅशवर बसा. म्हणजे काय की कॅशमध्ये थोड्याफार प्रमाणे काम करा, किंवा तुम्ही SIP टाईपमध्ये काम करा. सो तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करत असाल, तुम्ही जर पोर्टफोलिओसाठी काम करत असाल, जर तुम्ही काय बोलतात एक कुठल्याही प्रकारचं ॲक्टिव्हिटी करताय ना, तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे मार्केट डायरेक्शन. कारण सगळं चांगलं आहे, सगळे पॅरामीटर मी चेक केले, सगळे परफेक्ट आहे, पण मार्केट काय बोलते. जर मार्केट अप डायरेक्शनमध्ये नसेल तर काय होईल, तुम्ही क्वांटिटी बाय पण कराल, पण काय होतं आहे ना, मी नेहमी सांगतो की मार्केट म्हणजे ना हा पैशापेक्षा ना मेंटल गेम जास्त आहे. आपण घेतल्यानंतर 2 महिने, 2 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, महिनाभर जर त्याच्यात ग्रोथ दिसली नाही, किंवा त्याच्यामध्ये जर निगेटिव्ह दिसलं ना, तर आपण थोडेसे डिस्टर्ब होतो, थोडे पॅनिक होतो, नको काढूया. मग तुमचे सगळे पॅरामीटर परफेक्ट आहे, तुम्ही परफेक्ट अभ्यास पण केला आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या, पण मार्केटची साथ नाही. आणि मग अशा वेळेस आपल्याला हा जो आहे, हा मनीचा आहे, पैशाचा आहे, मुवमेंटचा आहे, हा आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि म्हणून सगळे लोक सांगतात की तुम्हाला मार्केटच्या ट्रेंडप्रमाणे चालतं आहे. बेटून एक लक्षात ठेवा, मी हे सगळं जे सांगतो आहे त्याच्यासाठी सांगतो आहे की खूप लोक सांगतील सर हे पोर्टफोलिओसाठी झालं, स्टॉक्ससाठी झालं, पण खरा पैसा ना स्टॉक्समध्येच भेटतो मित्रांनो. खरा पैसा स्टॉक्समध्येच भेटतो. असं नाही की निफ्टी, बँक निफ्टी किंवा इंट्राडेमध्ये पैसे भेटतात ना, चांगले भेटतात, मी तुम्हाला दाखवीन बघा. पण हे क्वचित, आता हे आम्ही आत्ता ही कधीची गोष्ट तुम्हाला सांगतो. हे बघा, हा दिसतो विकली, हे 10 तारखेपासून आठवड्याभराचा आहे. ओके. सो आम्ही इथे, कारण ह्या 5-6 दिवसामध्ये निफ्टी, बँक निफ्टी किंवा मार्केटमध्ये ट्रेंडच बदलला, मस्त एक अपमूव रॅली सुरू झाली. हॅलो. आणि मग इथे एक ट्रेड तुम्ही जर बघितलं तर आम्ही बँक निफ्टी विद्यार्थ्यांनी घेतला होता 14,000, 14,000, 9,000, 13,000, 13,000, चांगला पैसा भेटतोय.
पण हे क्वचित कधीतरी महिन्यातून 2-4 दिवस 8 दिवस कधीतरी असे भेटले तर. हे कसं झालं माहिती आहे मित्रांनो, की तुम्ही बघितलं असेल की उंदीरसुद्धा शिकार करतो, रोज त्याला खायला लागतं, पण तो रोज शिकार करणार, रोज कुडतडत राहणार, रोज खाद्य शोधणार आणि तो यशस्वी पण होतो थोड्या मोठ्या प्रमाणात, पण त्याचं खाद्य एवढं असतो. आणि मग एक दिवशी तो ट्रॅपमध्ये फसतो सुद्धा. हॅलो. आणि दुसरा सिंह किंवा वाघ बघितला, तो आठवड्यातून 15 दिवसातून कधीतरी शिकारीला जात असेल, तो तुम्हाला रोज शिकार करताना दिसणार नाही, पण जेव्हा जातो तेव्हा बरोबर सावज हेरणं असेल, त्याच्यासाठी ट्रॅप लावणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तो करतो. आणि त्याचं भक्ष्य पण मोठं असतं, शिकार पण मोठी असते. कधी बघितलात वाघ सिंहाला ट्रॅपमध्ये अडकताना? क्वचित प्रसंगी असं कधी झालं तर, किंवा ट्रॅपमध्ये सापडला तर त्याला सुटायचं सुद्धा कौशल्य माहिती आहे. उंदराचं तसं नाही, खटकन फटका बसला की तो आतमध्ये अडकला. लक्षात आलं का? सो तुम्ही ठरवायचं की तुम्हाला उंदरासारखं रोज शिकार करायचे की सिंहासारखं आठवड्यातून, महिन्यातून, 15 दिवसातून असे शिकार करायचे. सो मला माहिती आहे प्रत्येकाला आवडेल की आपल्याला मोठे शिकार करायचे, स्ट्रेस फ्री शिकार करायचे. हे उंदराचं कुट्टणं जे असतं ना, ते खूप पॅनिक असतं, पेनफुल असतं. इंट्राडे ट्रेडिंग सुद्धा तशीच आहे मित्रांनो, जबरदस्त पॅनिकवाले, जबरदस्त. मला एक सांगा ना मित्रांनो, आपण कोणाशी कॉम्पिटिशन करतोय इंट्राडेमध्ये वगैरे? कोणाशी कॉम्पिटिशन करतोय? का लोक 1%च फक्त रिझल्ट होतो, फक्त 1% लोक पैसा कमवतात, आणि हे 1%तले जास्त करून इन्स्टिट्यूशनल असतील, म्हणजे FIDS किंवा म्युच्युअल फंड किंवा मोठे गुंतवणूकदार. रिटेल जो हे आहे ना, गुंतवणूकदार आहे ना, तो 4-5 दिवस कसे बसे जीव लावून कमवत असेल, एक दिवशी घालवत असेल. कारण आपण अशा लोकांशी कॉम्पिटिशन करतोय ज्यांच्याकडे एक्सपर्ट्स आहेत, ज्यांच्याकडे मशिनरी आहे, ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. अशा बलाढ्य लोकांशी आपण सामना करतोय. आणि आपल्याकडे काय आहे तर कुठेतरी टीव्हीवरती, कुठेतरी न्यूजमध्ये कोणाचं ऐकलेले IQ माहिती. आम्हाला फक्त एक्झिट आणि एंट्री ह्या 2च गोष्टी माहिती आहेत की बटणं दाबायचे आहेत. आणि हे एवढ्याशा शिदोरीवरती आपण त्यांच्याशी, त्या बलाढ्य लोकांशी फाईट करत जातोय आणि आपण कमवण्याचं स्वप्न बघतोय. आपण कमवण्याचं स्वप्न बघतोय आणि जे कधीच पूर्ण होत नाही. आणि म्हणून इंट्राडे ट्रेडिंगपासून लांब राहिलेलं चांगलं आहे मित्रांनो. चांगले स्टॉक्स बघू, चांगल्या पॅरामीटर्समध्ये त्या बसतात का बघू. आता काल मी आमच्या विद्यार्थ्यांशी आमचं जेव्हा डिस्कशन चालू होतं, आम्ही 2 स्टॉक घेतले होते, किंवा आमचं एक फ्री चॅनल आहे टेलिग्रामचं, तिथे मी टाकलं होतं की निफ्टीमध्ये 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये हे बनलं आहे, कप अँड हँडल बनलं आहे. आदल्या दिवशी मी टाकलं होतं की कुठली टिप्स वगैरे नसते, फक्त रिसर्च असतो, तो पण स्टडी पर्पजसाठी असतो, पण लाईव्ह मार्केटमध्ये असतो. तुम्हाला वाटतं की तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ॲक्च्युअल शिकायचं आहे ना, ते खाली लिंक दिली आहे, तुम्ही आवर्जून ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सो त्याच्यानंतर निफ्टीमध्ये सुद्धा 85 अंकाची रॅली भेटली. आणि जो स्टॉक दिला होता BSEचा, त्याच्यामध्ये काल दुसऱ्या दिवशीच 3%ची रॅली भेटली. सो मार्केटची भाषा आहे, आपल्याला ती समजली पाहिजे मित्रांनो, आणि ती भाषा आहे चार्टची. हे सगळं हा पहिल्या भागात आपण हे बघितलं की विल्सन ओनेली आहेत, ते सांगतायत की हे पॅरामीटर्स तुम्ही बनवा, ही चेकलिस्ट तुम्ही बनवा. आता इथे कुठल्याही इंडिकेटरचा उल्लेख नाही आहे, कारण असं म्हटलं जातं ना की मार्केटमध्ये भावी भगवान आहे. हॅलो, भावी भगवान आहे. सो आपल्याला परमेश्वराकडेच जायचं आहे, तर त्या पुजाऱ्यांची काय गरज आहे? कशाला हवेत ते इंडिकेटर्सने, जे ऑलरेडी तुम्हाला मला सर्वांना माहिती आहे की लॅगिंग आहे. ते नंतर रिॲक्ट करत आहेत. सो मार्केटची भाषा आपल्याला कळायची असेल की मार्केटच्या मनात काय. ओके, म्हणजे तुम्हाला पॅरामीटरवर स्टॉक तर समजले की बाबा त्याची अर्निंग अशी असली पाहिजे, सलग 3 वर्ष त्याच्यामध्ये ग्रोथ दिसला पाहिजे, संस्थात्मक इन्व्हेस्टरचं तिथे गर्दी असली पाहिजे, पार्टिसिपेशन असलं पाहिजे. ओके, डिमांड तुम्हाला कळली पाहिजे, त्यासाठी तिथे व्हॉल्यूम पण असलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या स्टॉक्समध्ये ॲक्च्युअल एंट्री कधी घ्यायची तेही समजलं पाहिजे ना.
मग त्यासाठी पहिला पॅरामीटर्स तर तो हा आहे की तुमचा व्हॉल्यूम, ज्याला आपण एस नाव दिलं आहे, अल्फाबेट बघितलं आहे. पण त्याचसोबत आपल्याला मार्केटची भाषा मार्केटची भाषा म्हणजे कळली पाहिजे. म्हणजे काय की मी एखाद्या स्टॉक्समध्ये जेव्हा पार्टिसिपेशन करेन तर मला तिथे तो चार्ट बघून समजलं पाहिजे की यार हा वर जाणार आहे, किंवा इतर जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा त्याच्यामध्ये रस आहे आणि ते त्याला वर घेऊन चालले आहेत. आणि ही भाषा कुठली इंग्रजी मराठी अशी नाही, तर ती चार्टची भाषा आहे. ज्या दिवशी मित्रांनो तुम्हाला चार्टची भाषा समजेल ना, ज्या दिवशी तुम्ही पॅरामीटर्सप्रमाणे किंवा चेकलिस्टप्रमाणे काम कराल ना, मी तुम्हाला चॅलेंज सांगतो मित्रांनो, तुमचं यशाचं प्रमाण जे आहे ना ते खूप मोठं असेल. ह्याच्यामध्ये विल्सन अजून एक गोष्ट सांगतात मित्रांनो. विल्सन सांगतात की मी कुठल्याही स्टॉक्समध्ये पार्टिसिपेशन झाल्यानंतर एक 20 तो खूप पुढे जातो, कधी 25% जातो, 50% जातो, 70% जातो, 100-200% पण जातो. ओके, काही महिन्यामध्ये जातो, काही वर्षामध्ये जातो. जेव्हा जायचं बरोबर त्या मुवमेंटने तो जातो. पण मी मात्र 25%ची ग्रोथ भेटली की आम्ही त्यातून बाहेर पडतो. ओके, किंवा स्टॉप लॉस लावून आम्ही पुढे पुढे जातो. जे काय ते मला असं वाटतं आपण जर नवीन असू ना की 25%वर समाधान मानून ॲटलिस्ट प्रॉफिट तरी बुक केलं पाहिजे, 70-80% तरी. ओके, सो सर्वांनी जर 5 पॅरामीटर्स जर लिहिले नसेल तर मी 5ही पॅरामीटर्स तुम्हाला एकत्रित सांगतो. कॅन स्लिम हा 7 अक्षरी मंत्र आहे, 7 अक्षरांचा मंत्र आहे. तुम्हाला जर खरोखर स्टॉक्समध्ये पैसे बनवायचे असतील, रॉकेट होणारे स्टॉक जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील, तर या 5-7 अक्षरांचा प्रॉपर अभ्यास करा मित्रांनो. काही अवघड नाही आहे, सवय करा. एक चेकलिस्ट बनवा. बाबा सी आहे का, ए आहे का, एन आहे का, एस आहे का, एल आहे का, आणि टिकमार्क करा. मी आता माझ्या विद्यार्थ्यांना ते चेकलिस्ट पण देतो आहे, मस्तपैकी डिझाईन करून देते की तुम्ही कुठलाही स्टॉक नोंद करताना त्याच्यासमोर टिक करा आणि तुम्ही अनुभवा पुढच्या महिन्याभरात, 6 महिन्यात, वर्षात. आणि ह्या कॅन्सलिंगवरती ना मित्रांनो मी पूर्ण इन डेप्थ, कारण मी आताचे बोललो आहे ना ते फक्त वरवरचं आहे. तुम्हाला जर खरोखर पटतं आहे तर मला कमेंट्समध्ये लिहा, मग आपण ह्याचा पुढचा भाग सुद्धा बनवू. कारण नुसतं कॅन्सलिंग ह्या 5 अक्षरांसोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे मार्केटची भाषा. डबल कन्फर्मेशन आपण ऐकतो ना, डबल इंजिन वगैरे, तसं डबल कन्फर्मेशन असेल. सो त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे की तुम्ही मला आवर्जून सांगा. आणि हा जर प्रयत्न तुम्हाला आवडतो आहे तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमची प्रतिक्रिया नोंदवा की तुम्ही जेव्हा स्टॉक निवडता तेव्हा ह्यातले कुठला पॅरामीटर तुम्ही पाळता, तुम्ही चेक करताय. तुम्ही एखादा स्टॉक घेताना, मग तो स्विंग ट्रेडिंगसाठी असेल किंवा पोर्टफोलिओसाठी असेल, त्यामध्ये तुम्ही ही गोष्ट चेक करता का? नंबर 1, जर करत असाल तर प्रामाणिक लिहा येस और नो. आणि नाही चेक केला असेल तर आजच तुम्ही तुमचा जो पोर्टफोलिओ त्यातले स्टॉक चेक करा, त्यांचं मागचं 3 वर्षाचा ग्रोथ बघा, त्यांचा EPS मधली ग्रोथ बघा, त्याच्यामध्ये काय नवीन काय झालं आहे इनोव्हेशन ते चेक करा. त्यानंतर तिथे जे पार्टिसिपंट आहेत, जे फॉरेन इन्व्हेस्टर असतील किंवा आपण ज्याला संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे ते मग FIs झाले, DIs झाले, म्युच्युअल फंड झाल्या, अचानक जे काय ते त्यांची तिथे प्रेझेन्सी किती आहे ते चेक करा. ओके, त्यानंतर तुम्ही जो स्टॉक घेतला आहे तो लीडर आहे की नाही तेही आवर्जून चेक करा. आणि त्याच्यानंतर हे जे आपण बोललो रजिस्ट्रेशनबद्दल, सर्वात महत्त्वाचं आता मार्केटचा काय दिशा आहे त्याच्यावरती तुम्हाला आता काय फायदा होईल. कारण आता तर आपण घेऊन झालो तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहे, पण जर तुमचा पोर्टफोलिओ जो स्टॉक जो आहे त्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये बसतो आहे पण तो वर जात नाही, तर थोडं मार्केटचं डायरेक्शन पण चेक करूया. कदाचित आता मार्केट वरतीच चाललं आहे तर आता चांगल्या पद्धतीने. पण पुन्हा सांगतो, जर ते लीडर्स असतील तर एव्हाना ते वरती गेले असेल, कारण ज्या पद्धतीची रॅली झाली आहे मार्केटमध्ये मागच्या आठवड्याभरात जबरदस्त रॅली झाली. सो प्रामाणिकपणे कमेंट्समध्ये लिहा तुम्ही की तुम्ही हे पॅरामीटर्स किंवा हे चेकलिस्ट फॉलो करता काय, येस और नो. मी फॉलो करतो, मी फॉलो करत नाही. ओके, जर फॉलो करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा झाला काय हेही लिहा, म्हणजे इतरांना त्याचा फायदा होईल की यस जर ह्यांनी ह्या सिस्टमच्या आधारे स्टॉक घेतले होते आणि त्याच्यात जर त्यांना फायदा होतो तर त्यांनाही कन्फर्म होईल की यस मला तुक्का लावून चालणार नाही, मलाही ह्यांच्याप्रमाणे हे
चेकलिस्ट फॉलो करावी लागेल. सो तुमच्या प्रतिक्रियेमुळे, तुमच्या कमेंटमुळे इतरांना फायदा होईल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण ह्याचा पार्ट 2 घ्यायचा का? कारण हे झाले पॅरामीटर्स. हा झाला आपला 7 अक्षरी मंत्र की जो आपल्याला एक चांगलं यश, सातत्यपूर्ण यश ह्यातून भेटेल. मित्रांनो, ही सिस्टम अशी आहे ना की एखादा स्टॉक घेतल्यानंतर आपण 20-25% मिनिमम रॅली तरी घेऊ शकतो. अशा पद्धतीत ही सिस्टम बनवली आहे. ओके, तो विचार करा, जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल आणि स्टॉकमध्ये जर ट्रेडिंग कराल तर 5% ग्रोथ झाली तरीसुद्धा 5% ग्रोथ झाली तरीसुद्धा पैसा दुप्पट होतो. कालच मी आमच्या विद्यार्थ्यांना एक स्टॉक आम्ही हे केला होता, ॲनालिस्ट करत होतो. मी त्या स्टॉकचं नाव सांगत नाही, बँकेचा स्टॉक आहे. पण तिथे मला छानपैकी विकली टाईम फ्रेममध्ये मला कप अँड हँडलचा हे भेटला, पॅटर्न दिसला. आणि सर्वात महत्त्वाचं, मी जेव्हा चेक केलं, अवघी 5च मिनटं लागतात चेक करायला, ह्या 5ही पॅरामीटर्समध्ये तो परफेक्ट चपलकपणे बसला होता, अगदी चपकळपणे. आणि मी विद्यार्थ्यांना तिथे सांगितलं आमच्या मीटिंगमध्ये की मित्रांनो, हा जो स्टॉक आहे हा कमीत कमीत पुढच्या महिन्यात, आठवड्यात किंवा कमीत कमीत आम्ही 1 महिन्याचं टार्गेट ठेवलं आहे. हा 15 ते 20% आपल्याला मस्त देऊ शकेल. का देऊ शकेल त्याच्यावर त्यांना बॅक टेस्ट करायला सांगितले. मी कारणं तर दिली की का, कारण हे सगळे तर त्या पॅरामीटर्समध्ये तो फिट तर बसतो आहे. पण अजून ज्या काही टेक्निकल गोष्टी होत्या त्याही तिथे सांगितल्या, त्यांना चेक करायला सांगितलं. मला सांगा मित्रांनो, असा तुम्हाला एखादा स्टॉक भेटला आणि तुम्ही 5-10 हजार रुपये तुम्ही त्या माध्यमातून टाकले, काय नफा भेटेल मित्रांनो? आणि म्हणून मी नेहमी सांगतो की पैसा कमवणं खूप सोपं आहे. फक्त आपण पैसा उंदरासारखा कमवतो की वाघासारखा कमवतो आहे हे बघितलं पाहिजे. कारण आपण जर रोज पैसे कमवण्यासाठी, कारण खूप लोकांना काय वाटतं माहिती आहे, शेअर मार्केट म्हणजे ATM मशीन आहे, गेलं टाकलं कार्ड आले पैसे. एवढं नाही ना सोपं मित्रांनो. थोडीशी मेहनत घ्यायची, थोड्याशा गोष्टी, कारण सिरियसली काय घ्यायच्यात. कारण तुम्ही जे पैसे वापरता ना ते तुमचे पैसे नाहीच आहेत ना मित्रांनो, ते तुमच्या कुटुंबाचे आहेत, त्याच्यावर अधिकार आहे. तुम्ही नाही असे रँडमली लावू शकत ते कुठे. आणि म्हणून मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ जो आहे ना तो मॅक्झिमम लोकांना तुम्ही हे करा, शेअर करा. का तर ज्यांना पैसे कमवायचे आहेत शेअर बाजारातून पण ते भीतीमुळे पुढे येत नाही, तर त्यांच्यासाठी मोठी गोष्ट असेल की नाही, शेअर बाजारात तुका किंवा जुगार नाही आहे. तर हे एक शास्त्र आहे जे साध्या सोप्या भाषेत मी या व्हिडिओत सांगितलं. दुसरी गोष्ट, जे शेअर मार्केटमध्ये काम करत आहेत पण फेल आहेत इंट्राडेच्या माध्यमातून किंवा टिप्स आणि ह्याच्यावर अवलंबून राहिल्यामुळे इंडिकेटरवरती, त्या लोकांना लक्षात येईल की मार्केटमधनं पैसा हा वाघासारखा कमवायचा असतो. आणि बघा, जेव्हा तुम्ही इतरांना मोठे करताना तुम्ही आपोआप मोठे व्हाल मित्रांनो. सो मला आवर्जून कमेंट्समध्ये लिहा की तुम्हाला ह्याचा पार्ट 2 बनवायचा आहे का, ह्याच्या टेक्निकल गोष्टी चेक करायच्या आहेत का. ओके, कुठली टाईम फ्रेम वापरली पाहिजे, रिस्क किती असली पाहिजे, स्टॉप लॉस किती असला पाहिजे. ओके, टार्गेट कसं आखतात, एंट्री घेण्याची मुख्य वेळ कुठली किंवा कुठला वेळ किंवा कुठली तारीख ही अचूक असू शकते. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंट्समध्ये लिहा की पार्ट 2 व्हिडिओ बनवणं, मी नक्की बनवेन. पण एक सांगतो मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या काळात म्हणजे या 3 महिन्यामध्ये हा जो कोर्स आहे ना आमचा विद्यार्थ्यांचा, ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे की सध्या मी इन्स्टंट 20% डिस्काउंट ठेवलं आहे. ओके, ह्या विद्यार्थ्यांना एक फायदा काय होणार आहे तेही मी तुम्हाला सांगतो. हाचा ना मी कोर्स बनवतो आहे, कारण हे वरवरचं नाही आहे मित्रांनो, ह्याच्या डीपमध्ये जावं लागेल. ह्याचा एक कोर्स करतो आणि हा 3 महिन्याचा कोर्स असेल, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिन्यामध्ये तुम्हाला मी चॅलेंज सांगतो की प्रत्येक विद्यार्थी हा परफेक्ट स्टॉक निवडण्यामध्ये मास्टर झालेला असेल. त्याला कॅन्सलिंग सोबत चार्ट पॅटर्न ह्या विषयावरती एवढी मास्टरी करता येईल की स्क्रीन लावल्यानंतर अवघ्या 4 ते 5 सेकंदामध्ये त्याला तिथे कुठला पॅटर्न तयार झाला आहे हे त्याला कळेल. अशा पद्धतीचा तो वर्कशॉप असेल, कोर्स असेल. तुम्हालाही वाटतं की तुम्हालाही मार्केटमध्ये एक सातत्यपूर्ण नफा मिळवायचा आहे तर आवर्जून मित्रांनो हे करा, जॉईन करा. ओके, सो आज इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा. आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब तर कराच, पण मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.